मागच्या सोमवारी एक बातमी आली, UAEच्या अणुप्रकल्पावर ड्रोन हल्ला केला गेला. साली आजकाल अशी कोणतीही बातमी आली ना, की मनात एक भीती निर्माण होते, की पुन्हा युद्ध तर नाही ना भडकणार. कारण संघर्ष पश्चिम आशियात जरी सुरू असला, तरी आपल्या देशाला पण त्याच्या झळा काय प्रमाणात बसतात हे तर आपण अनुभवतो आहोतच. UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती, यामधील एकमेव आणि अतिमहत्त्वाच्या 20 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करून बनवलेल्या बराक आण्विक ऊर्जा या प्रकल्पावर मागच्या रविवारी ड्रोनने हमला केला गेला. अरब जगातील हा एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असून UAEची जवळजवळ 25% ऊर्जेची गरज हा एकटा पूर्ण करू शकतो. आणि या हल्ल्याचा संशय अर्थातच इराणवर घेण्यात येत आहे. याचं कारण असं की UAEने इस्रायलच्या हवाई संरक्षण दलाच्या सैनिकांना व कर्मचाऱ्यांना दिलेला आश्रय. इराण अमेरिका संघर्ष एवढ्या वेडपटपणे चालू आहे ना, जरी प्रत्यक्ष युद्ध आता तिथे होत नसलं तरी होर्मुझच्या समुद्रधुनीवर तणाव अजून कायम आहे. तिथे इराणच्या बंदरांची अमेरिकेने कोंडी करून ठेवली आहे, तर समुद्रधुनीतून जाणाऱ्या नौकांवर इराण हमला करतोय. पण या सगळ्यामुळे आपल्यासारखे जे देश आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाशी काही संबंध नसताना पण अक्षरशः विनाकारण होरपळत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांमध्ये पण आपण आपल्या देशाला आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी स्वावलंबी होऊ शकलो नाही, याचं तर हे फळ नाही ना. यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.